जो तिसरा गट आहे प्रचंड देवजी, त्यांना माहीतच नाही काय करायचंय. ते ठरवूच शकत नाही की त्यांना कोणत्या रेषेवर उभं राहायचंय. हे जे लोक इथे उभे आहेत ना, ते त्याच गटाचे प्रतिनिधी आहेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये एक उच्च जातीचा देखील प्रतिनिधी असतो, जो पहिल्या गटाच्या लोकांना, जे असं मानतात की मोठ्या जातीच्या लोकांचीच सेवा करायची, अशा लोकांना मोठ्यात मोठं बनवायचं असतं. आणि तो प्रतिनिधी आहे नरोत्तम जोशीजी. बस हाच सगळा खेळ आहे प्रचंड देवजी. आणि याच खेळाच्या टोमण्या बिमण्यांना उद्ध्वस्त करायचंय. राष्ट्र संविधान का है तो ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार. अपनी कलम से की है देश अर्चना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना. साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव. आरती, काय गरज होती तुला चाळीत येऊन हे समज करायची? तू तुझं काम कर ना. ताई, बस बस आधी बस, इथे ये. ताई, तुम्हाला आठवतंय जेव्हा मी लहान होते तेव्हा मला 8 इयर्स मोठ्या मुलीने आव्हान केलं होतं की ती मला उचलून आपटेल म्हणून, आणि मी तिच्याशी भांडायला गेले होते. वय वय, समज आठवतं मला. कसं तुला भांडण्यापासून थांबवलेलं आणि कसं तुला खेचत घरी घेऊन आलेले. लय उशिरापर्यंत रडत होतीस आणि मग स्वतःच शांत झालीस. ताई, गोष्ट फक्त एवढीच नव्हती. नेक्स्ट डे मी तिच्या घरी गेले, तिला घरातून बाहेर काढलं आणि सगळ्या चाळीसमोर तिला उचलून खाली आपटलं. बस ताई, मी ना लहानपणापासून अशीच आहे. आणि रमाने पण तीच चूक केली जी त्या 8 इयर्स मोठ्या मुलीने केली होती. आणि जोपर्यंत मी रमाला सगळ्यांसमोर मात नाही देत ना, तोपर्यंत मला शांतता नाही मिळणार. आणि मग तुम्ही किती समजवलात तरी चालेल. आरती, भीमदादा, मावशीच्या वतीने मी तुमची माफी मागतो. त्यांना नाही माहित तुम्ही कसे आहात. तुमचं बोलणं किती चांगलं असतं. अरे दीपक, तू का माफी मागतोयस? तू थोडीच काही केलंयस. आणि हे बघ, आरतीजींनी जे काही केलं ते यासाठी केलं असेल कारण त्यांना योग्य वाटलं असेल. मावशी खूप वाईट आहे. त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं. उद्यापासून मी त्यांच्याशी बोलणार नाही. अरे नाही दीपक, तुझी मावशी बरोबर आहे. त्यांना चुकीचं नका बोलू. नाही, ती चुकीची आहे. दीपक, माहित नाही तुला कसं समजावू, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, गोष्टी एकत्र नाही केल्या पाहिजेत. तुझी मावशी तुझ्यासाठी चांगली आहे. ती तुझ्यावर प्रेम करती. त्यांनी तुझ्यासाठी गोड मिठाई बी आणली होती. म्हणून मावशीच्या नात्याने तू त्यांच्याशी चांगलं राहा. त्यांचा आदर कर, त्यांना मान दे. आणि जर त्यांच्या बोलण्याला सहमत नसशील तर त्यांच्या बोलण्याचा, विचारांचा, मतांचा विरोध कर, त्यांचा नाही. मी समजायचा प्रयत्न करतो भीमदादा. मी येतो. एक गोष्ट विचारायची होती तुला. विचारा. दीपकचं मिठाई फेकणं आत्ता तुला चुकीचं वाटलं का? वय, पण आता टोमने नका मारू. का दीपकनी जेव्हा मिठाई फेकली तेव्हा मी त्याच्या सोबत होते आणि आता ते मला चुकीचं वाटतंय. पण त्या वेळेला मी तुमच्यावर रागवले होते. आता थोडा राग कमी झाला आहे. म्हणून सांगत असतो, रागात नेहमी शांत राहिलं पाहिजे. मला बी तुम्हाला सांगायचंय, तुम्ही
तुम्ही जे प्रचंड देवजींना रेघांबद्दल समजावलं ना, ते लय भारी होतं. लक्षात ठेवीन आयुष्यभर. धन्यवाद. धन्यवाद का? मी माझ्या नवऱ्याला धन्यवाद नाही बोलते. मी त्या व्यक्तीला धन्यवाद बोलतेय जो आपल्या जातीला समजतो, आपल्या जातीबद्दल लोकांनी चांगलं चांगलं समजावतो. ताई सोड ना, डेव्हिड सरांनी तुला उद्या बोलवलंय, मग तुला पण ते नोकरी देतील. तू ना उद्या डिनरच्या आधी पोच तिथे. डिनर म्हणजे? सांगितलं तर होतं, दुपारच्या जेवणाला डिनर. वय वय आठवलं, पण मला काही नोकरी बिकरी नाही करायची. मी इथंच बरी आहे. मी सांगितलं तर सांगितलं, तुला यावंच लागेल. चल आता मी येते. दीपक, तू अजून चिल्ड्रन आहेस, या सगळ्या गोष्टीत नको पडूस आणि तुझ्या आईला कामावर जाण्यापासून थांबू नकोस. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, गोष्टी एकत्र नाही केल्या पाहिजेत. तुझी मावशी तुझ्यासाठी चांगली आहे, ती तुझ्यावर प्रेम करती, म्हणून मावशीच्या नात्याने तू त्यांच्याशी चांगलं राहा. आणि जर त्यांच्या बोलण्याला सहमत नसशील तर त्यांच्या बोलण्याचा, विचारांचा, मतांचा विरोध कर, त्यांचा नाही. शत्रू नाहीये तुझी, मावशी आहे. हेट नाहीये तुमच्या सगळ्यांचा. लव्ह करते, लव्ह. हितेश भाऊ, या आरती जशी बाहेर पडाल, जाऊन तिला सांगूया की आम्हा लोकांनी बी तिच्या साहेबाच्या हिथं काम द्यायला. आता आपण जेव्हा तिची बाजू घेत होतो, तिच्या संगती उभं होतो, तर एवढं तर करू शकते ना. आता बघा, नोकराने असून सुद्धा इतकं झाक प्याक कसे कपडे घालती, आणि आपण तर नोकरांपेक्षा जास्त काम करून देऊ. बरोबर आहे की. आरती बी आपल्यासारखीच आहे, आपल्याच जातीची. बघा कशी बोलत्या, कशी चालत्या, आणि अहो ती जिथं काम करत्या तो मोठा माणूस आहे, लय मोठा माणूस आहे. मग काय ना काय तर काम आपल्याला ते दिलंच. दोघे गप्पा बसा. तलाव खोदला नाही आणि चालले माशाची वाटणी कराया. अरे थांबा जरा, आधी येऊ द्या तर आरतीला, मग बोलूया की. हाय. व्हॉट हॅपन? असं रोडवरच्या काऊप्रमाणे का आलायत? काऊ काय नाही, कामाबद्दल बोलायला आलोय. तू जिथं काम करतेस ना, तिथं आमसने बी कामाला लाव. अच्छा, इतकं इझी आहे तिथं काम करणं? इझी इझी म्हणजे सोपं. अरे आम्ही लोकांना काही बी काम करतो. हे बघा, तुम्ही नुसतं काम द्या. मी काम शोधायला जातीये. ठीक आहे, मी शोभाताईला पण सांगितलंय डिनरच्या आधी यायला. तुम्ही पण सगळे या. डिनर म्हणजे? या चाळीत कोणाला डिनरचा अर्थ माहिती नाहीये का? माहिती आहे. दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात आणि रात्रीच्या जेवणाला डिनर. आणि या चाळीत लय जणांना लय काय माहितीये. फक्त लोकांना वाटतं की आम्हाला समजत नाही. तुम्ही ताईसोबत या. याला सांगितलं ना. करुणा, माहित आहे आज परत तुझा धीर, माझा भीम एकलाच धीर राहिला.
लय लोक त्याच्या समोर त्याच्या विरोधात उभे होते, तर काही लोक त्याच्या संग त्याच्या माग बी उभं होते. भीमनं आज प्रचंड देवला जे आपल्या जातीचं समीकरण सांगितलं. मी त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे. तुला जेव्हा शुद्ध येईल तेव्हा सांगल कसं भीमनं सहज अन सोप्या भाषेत त्यासनी समजावलं. तू असती तर नक्कीच त्याच्या संघात उभी राहिली असतीस. अन म्या तुला थांबवलं बी नसतं. पण म्या त्याच्या संघात नाही उभा राहू शकलो. म्या त्याला प्रेम करतो, त्याला समजतो बी, पण त्याच्या संगत चालू नाही शकत. कदाचित आयुष्यभर मी आता असाच राहीन. आजसाठी फक्त एवढंच. बालादादा, जेव्हा वहिनी शुद्धीवर येत्याल तेव्हा सगळ्यात आधी त्या तुमच्या संगत भांडतील. भांडू दे मग मी अभि तेच करन जे आजपर्यंत ही करत आली आहे. मी हिच्याशी नाही भांडणार. मी तर फक्त हिच्यावर प्रेम करणार. बालादादा, काय तुम्हाला नाही वाटत की इतकं समद होऊन बी जेव्हा वहिनीला हे समजेल की तुम्ही भीम संगत नाही तर जातीच्या भ्रमित गटा संगत आहात, तर काय त्या या गोष्टीवरून तुमच्या संग भांडणार नाहीत? काय तर या गोष्टीवरून तुमच्यावर नाराज नाही म्हणत? काय तर या गोष्टीसाठी तुम्हाला मनवणं नाहीत की जर तुम्हाला भीम खरं वाटतो तरी बी तुम्ही त्यांच्या संग का उभे नाही? बरोबर बोलतोस आनंद. करू नाही समज नक्कीच बोलेल. तर मी हिला समजावून तिला सांगन की तिच्या नवऱ्यामध्ये भीमच्या कठीण रस्त्यावर चालण्याची हिंमत नाही आहे. पाहणी असतं ना आनंद, त्यानं कितीही प्रयत्न केला ना आगीसारखं जाळण्याचा तरी नाही जळू शकत. इच्छा असून बी नाही जळू शकत. कारण हा पाण्याचा स्वभाव आहे जसा हा माझा स्वभाव आहे. हे बालाचं नशीब आहे की तो कधी भीमसारखं उभं नाही राहू शकत.
इच्छा असून बी तू भाऊ होऊ नगस. फक्त माझं एक काम कर, तुझ्या वहिनीची काळजी घे. मला काम शोधायला जायचंय, पैक नाही आहे. बाळा, हे बघ पोरा, तू फक्त तुझ्या बायकोची काळजी घे. पैशाची काळजी नका करूस. आम्ही समधे आहोत ना. नाही बाबा, म्या माझा बायकोचा इलाज म्या कमवलेल्या पैशानं करन. तिची प्रत्येक गरज पुरी करन. आणि जेव्हा ही बरी होईल ना, तर हिच्या संग कामाला जाईन. आणि पुढं आम्ही आमच्या सगळ्या गरजा एकत्र पुऱ्या करू. येतो म्या बाबा. बाळाला बदललेलं पाहून लय आनंद होतो आहे. बस एकदा करुणाला शुद्ध आली की ते दोघे आपल्या आयुष्याची सुरुवात नवीन पद्धतीने करतील. रेघेच्या या बाजूला उभी आहे आरती. आरती स्वतः मोठ्या लोकांची सेवा करते, सेवक आहे, सर्वंट. आणि बघ यामुळेच ती किती खुश आहे. ये रेघेजवळ उभा राहा आणि या रेघेजवळ येतात ही आरती तुला 2 मिनिटांमध्ये तुझी लायकी दाखवून देईल. ये चल. किती मस्त वाटलं आरती की तू स्वतःच्या कास्ट मध्ये इतकी मोठी झालीस. सगळे भीम भीम करत राहतात, तू तर त्याच्यासमोर स्टँड घेतलास. आरती तू आता मोठी झालीस. ये बेग बेग. आणि लंडनला तर तू जाणारच. आणि जोपर्यंत लंडनला नाही जात तोपर्यंत मोठी बनून राहा. आणि त्या भीम रमाला जितकं खाली पाडू शकतेस तितकं खाली पाडून दाखव. आरती, आरती, तू अशी वेड्यासारखी का हसत आहेस? सर मी ते तुम्ही इथे कसे? मी तर घरी येणारच होते. डिनर टाइमच्या आधीच पोहोचले असते. नाही करायचा डिनर. सॉरी. सॉरी 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 अगेन. तुम्ही घरी चला, मी 2 मिनिटात डिनर बनवेन. बोल ना, नाही करायचा डिनर. सॉरी सर. गाडीमध्ये बस. पण सर फक्त 2 मिनिटं द्या, 2 मिनिटात डिनर बनेल सर. मी बोललो गाडीमध्ये बस. सर थोडासा आणखीन टाइम द्या. बोलो ना, चुपचाप गाडीमध्ये येऊन बस. गाडीमध्ये येऊन बस. काम. सर ऐका. बघत काय बसलेस? आतमध्ये जा. सर, तुम्ही असं जबरदस्ती नाही नेऊ शकत आरतीजींना. रमा, तू जा, तुझं काम कर. आरतीजी, आपली भांडणं आपल्या जागी आहे, पण यांचं हे वागणं म्या नाही सहन करणार. पण शट अप. चल. नाही, म्या नाही जाऊ देणार. मग उभे राहा. आमची गाडी चुलावरून निघून जाय. मी इतका मोठा ऑफिसर आहे की माझा कोणी काही बिघडणार नाही. ड्रायव्हर, गाडी मागे घे आणि ह्याच्यावरून घेऊन जा. तुम्ही असं नाही वागू शकत आरतीजींसोबत. आरती, चल.
गट गट. याच कारणाने रमा या गाडीखाली मेली तर मजा येईल.